एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारुनी बोलिलो येथे. परी निके काय या परवते, ते तुम्ही जाणा. पै विरू जयांसी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे. ते येत संग्राम व्याजे, उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे, की अव्हेरून या निघावे. या दोही माझी बरवे, ते नेणो आम्ही. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे येत. जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे. तिमिरा विरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंचे. मग पासीच असता न दिसे, वस्तू जात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले, तेही नेणे. तरी कृष्णा तुवा जाणावे, निके ते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आगवे, आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता. तुची सदा रक्षिता, आपदी आमुते. दैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अव्हेरू. की सरिता ते सागरू, त्याजी केवी. ना तरी अपत्या ते माये, सांडुनी जरी जाये. तरी ते कैसे निजिये, ऐके कृष्णा. बाकी माझ्या मनात जे होते ते मी इथे सविस्तर सांगितले, परंतु यापेक्षा खरे काय ते तुम्हासच माहीत. हे पहा, ज्यांच्याशी आमचे वैर आहे, ही अक्षरी ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे. तेच रणभूमीवर युद्ध करण्याकरिता उभे आहेत. तर यांना मारावे किंवा सोडून निघून जावे, या दोहोंमध्ये चांगली गोष्ट कोणती हे आम्हाला समजत नाही. आम्हास कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे विचार करूनही या प्रसंगी आम्हास सुचत नाही. कारण या मोहाने चित्त व्याकुळ झाले आहे. तिमिर रोगाने नेत्रांची शक्ती जशी क्षीण होते आणि मग जवळ असलेलाही कोणताही पदार्थ दिसत नाही, त्याप्रमाणे दिवा माझी स्थिती झाली आहे. माझे मन भ्रमाने ग्रासून गेले असून आपले हित कशात आहे तेही मला यावेळी समजत नाही. तर श्रीकृष्णा, आपण विचार करून खरे असेल ते आम्हाला सांगा, कारण आमचे इष्ट मित्र वगैरे सर्वस्व आपण आहात. आमचे गुरु, बंधू, बाप, कुलदैवत आणि नेहमी संकट समयी रक्षण करणारे आपणच आहात. ज्याप्रमाणे गुरु शिष्याचा सर्वथा अवहेर करीत नाही, किंवा सागर नद्यांचा अवहेर कसा करील. अथवा देवा, आपणच विचार करा की आई मुलाला सोडून गेली तर ते कसे वाचेल. ऐसा सर्वपरी आभासी, देवा तुची एकाहासी. आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे. तरी उचित काय आम्हा, जे व्याभिचरे ना धर्मा. ते झड करी पुरुषोत्तमा, सांगे आता. हे सकळ कुळ देखुनी, जो शोक उपनलासे मनी. तो तुझिया वाक्या वाचुनी, न जाये आणिके. येत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परी मोहे हा न फिटेल, मानसीचा. जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरली. तरी न विरडती संचिली, आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. येत एकची उपेगा जाये परमामृत. तैसे राज्यभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी. हेत जिवाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. तैसे अर्जुन तेथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपी व्यापिला, उर्मी तेने. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे. तो ग्रासिला महामोहे, काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी. लागला म्हणून लहरी, भांजे चिना. त्याचप्रमाणे सर्वतोपरी आम्हास आपणच आहात. व इतका वेळपर्यंत जे मी आपल्याला बोललो ते जर तुम्हास पटत नसेल, तर पुरुषोत्तमा, जी गोष्ट आम्हास उचित असून धर्मविरुद्ध नसेल ती लवकर सांगा. हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे, तो आपल्या उपदेशा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही.
या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपद प्राप्त झाले तरी देखील माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही. ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले व त्यास मनोमुराद पाणी घातले तरी उगवत नाही, किंवा जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका अमृताशिवाय इतर औषधांचा काही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग व संपत्ती प्राप्त झाली तरी या मोहातून पार पडण्यास त्यांचा अजिबात उपयोग होणार नाही. तर हे कृपानिधे, तुझ्या कृपेचा जिव्हाळाच उपयोगी पडेल. याप्रमाणे क्षणभर भ्रम दूर झाल्यामुळे अर्जुन त्या ठिकाणी बोलला, परंतु त्याला पुन्हा मोहाने झपाटले. ह्या अर्जुनाच्या स्थितीवर महाराज असे रूपक करतात की ह्याला मोहाची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावा असे मला वाटते. तो कोणता म्हणाल तर मोहरूपी काळसर्पाने अर्जुनास ग्रासले आणि हृदयकमलात कारुण्याची उकळी आहे अशी संधी साधून मर्मस्थानी दंश केला असता त्यास लहरीवर लहरी येऊन झेंडू फुटणार नाही काय. हे जाडुनी ऐसी प्रौढी, जो दृष्टी सवेची विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी, पातला की तैसिया पांडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्णा जवळा, तो कृपावश्य अवलीळा, रक्षील आता म्हणून तो पार्थू, मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू, जाणून या मग देखा तेत फाल्गुनो, येतला असे भ्रांती कवळुनो, जैसा घनपटळी भानू, आच्छादिजे तया परी तो धनुर्धरू, झाला असे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू, वळवला का म्हणून सहजे सुनिळू, कृपामृते सजळू, तो वोळलासे श्री गोपाळू, महामेघू, तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्यलता झळकती, गंभीर वाचा ते आयती, गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल, येणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरूढी फुटेल, उन्मेषाची ते कथा ऐका, मनाची आरुणिका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू, ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोका कुळितू, काय बोले ऐके सुखेदू, बोले श्रीकृष्णा ते, आता नाळ वावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येते भरवसेनी. असा प्रसंग पाहून ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते, असे ज्याचे ऐश्वर्य, तो कृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरिता धावून आला. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाजवळ मोहाने व्याप्त झालेल्या स्थितीत शोभू लागला. त्याचे तो श्रीकृष्ण आपल्या कृपेने आता सहज रक्षण करील, म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे, हा हेतू मनात धरून मी इथे हे रूपक केले. ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकोळावा त्याप्रमाणे अर्जुन यावेळी भ्रमाने झाकोळला. जसा उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागतो तसा तो अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला. म्हणून वणवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून तो शांत करीतात, तसा आधीच नीलवर्ण व कृपामृत रूप जलाने भरलेला तो महामेघरूप गोपाळ वळला. त्या श्रीकृष्णरूप मेघाचे ठिकाणी दांतांची सभा हीच कोणी 20 चमकत होती व गंभीर भाषण हीच कोणी एक गर्जना होती. असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करील व त्या वृष्टीने अर्जुन रूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल, ती कथा सावधान चित्ताने ऐका, असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. याप्रमाणे धृतराष्ट्रास सांगून संजय आणखी म्हणतो, राजा, पुन्हा तो अर्जुन शोकयुक्त अंतःकरणाने काय बोलू लागला. अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो, देवा ऐका, आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका. यांच्याशी मी निस्संशय युद्ध करणार नाही.